दह्याची कढी म्हटली की जेवढी ती कडवावी तेवढी ती चवीला छान बनते. पण खरं तर काय होतं, बऱ्याच जणींकडून कढी कढवतानाच ती फुटून येते. तर तसं न होता अशी एकसंध चवीला रुचकर अशी कढी बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत. तर कढी बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे दही. तर इथे मी ही 1 वाटी भरून दही घेतलं. 1 वाटी दह्यापासून साधारण 5 ते 6 जणांसाठी अगदी पुरेल एवढी कढी बनते. हे दही एखाद्या मोठ्या भांड्यात घ्यायचं आणि यामध्ये सुरुवातीलाच पाणी वगैरे न घालता यामध्ये जेवढ्या गुठळ्या आहेत तेवढ्या मोडायचा प्रयत्न करायचा. सोबतच ही कढी फाटू नये, याला छान असा दाटसरपणा यावा, यासाठी यामध्ये आपण 2 चमचे बेसन घालणार आहोत. बेसन घातलं म्हणजे कसं, दही एकीकडे पाणी एकीकडे असं न होता दह्याला छान असा दाटसरपणा येतो आणि कढी मस्त अशी एकसंध बनते. यामध्ये पाणी वगैरे न घालता दही आणि बेसनातील जास्तीत जास्त गाठी मोडण्याचा प्रयत्न करायचा. तर साधारण 2 ते 3 मिनिटे सतत असं फेटल्यावर बघा, मस्त असं मऊसूत मिश्रण तयार आहे. आता यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं. 1 वाटी दही घेतलं होतं, तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी 1 वाटी पाणी घालते. खरं तर पातळ असं मिश्रण बनवायचं, कारण ही कढी कढवल्यानंतर थोडीशी दाटसर बनते. तर सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घातलं. हे पाणी आणि हे मिश्रण चांगलं असं एकजीव करू. पातळ मिश्रण बनवायचं आहे, त्यामुळे सुरुवातीला 1 वाटी पाणी आणि अजून इथे मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केला, म्हणजे अगदी योग्य कन्सिस्टन्सीचं मिश्रण बनतं. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवू आणि फोडणीची तयारी करू. खरं तर कढीमध्ये फार कोणते मसाले वापरत नाही, तरी सुद्धा कढीला छान चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि फक्त 1 हिरवी मिरची घेतली. कढी आपण भातासोबत, भाकरीसोबत किंवा मग अशीच पिण्यासाठी सुद्धा वापरतो. त्यामुळे फार तिखट न वापरता फक्त इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता याची अगदी बारीक पेस्ट न करता अशी जाडसर भरड काढायची. आपलं वाटण तयार आहे. आता फोडणी करण्यासाठी तुपाचा वापर करू शकता किंवा इथे मी 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि मगच यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची. यामध्ये मोहरी घातल्यानंतर लक्षात ठेवायचं म्हणजे मोहरी कच्ची न ठेवता चांगली अशी तडकू द्यायची, तरच फोडणीला छान चव येते. तर ही बघा, मस्त अशी मोहरी तडकली की मगच यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालायचं. जिरं मोहरी जळून न देता छान असं तडकू द्यायचं. फोडणी करण्यापासून कढी उकळेपर्यंत लक्षात ठेवायचं म्हणजे गॅस अगदी कमी ठेवायचा, म्हणजे फोडणी जळत नाही, कढीला करपट वास येत नाही, शिवाय कढी सुद्धा फाटत नाही. आता यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने आणि 1 लाल सुकी मिरची घातली. तिखटासाठी आपण हिरवी मिरची घेतली होती, त्यामुळे लाल मिरचीतील बऱ्याचशा बिया मी बाजूला काढल्या. सोबतच यामध्ये बनवलेला ठेचा घातला आणि अगदी थोडासा हिंग घातलाय. आता ही फोडणी जळून न देता अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. पूर्णपणे शिजली की मग यामध्ये अगदी किंचितशी हळद घालायची. हळद सुद्धा अशी फोडणीमध्ये परतून घेतली की चवीला खूप छान होते. गॅस कमीच ठेवलेला आहे आणि आता यामध्ये आपण तयार केलेलं दही आणि पाण्याचं मिश्रण घालू. बरं, हे मिश्रण घातल्यावर बघा, पटकन ही फोडणी अशी वर येते. याचाच अर्थ अगदी खमंग अशी फोडणी झालेली आहे. आता हे फार दाटसर वाटत असेल तर आताच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर अजून 1 वाटी इथे मी पाणी घातलंय. कमी गॅसवर ही फोडणी यामध्ये घातल्यावर अशीच न सोडता सतत हलक्या हाताने असं फिरवत राहायची, म्हणजे आपली कढी अजिबात फाटत नाही. थोडीशी उकळी येईपर्यंत हलक्या हाताने बघा सतत अशी मी ढवळत आहे. कढीमध्ये हळद घालताना सुद्धा वरून न घालता फोडणीमध्येच आपण जराशी हळद घातली होती, त्यामुळे कुठे पांढरटपणा किंवा पिवळटपणा न दिसता संपूर्ण कढीला एकसारखा छान असा रंग आलाय. असे म्हणतात, कढी जेवढी आपण कढवू तेवढी ती चवीला खूप छान होते. तर त्यासाठी बघा, हलकीशी कढीला आता अशी उकळी फुटू लागली. अजून 3 ते 4 मिनिटे ही कढी मी उकळून घेते आणि अजूनही यामध्ये मी मीठ घातलेलं नाही. खरं तर यामुळेच कढी आपली फाटत नाही. सर्व बाजूने हलकीशी अशी उकळी आली आहे. आता अजून 1-2 वेळा यामध्ये मी चमचा फिरवते आणि बघा, छान अशी दाटसर कढी दिसू लागली. सुरुवातीला जरी पातळ दिसत असेल तरीही यातील बेसन शिजल्यावर अशी दाटसर कढी तयार होते. अजून 3 ते 4 मिनिटे ही कढी मी उकळून घेते.
दह्याचा आंबटपणा, हिरव्या मिरचीचा तिखटपणा, सोबतच या सर्व चवी बॅलन्स करण्यासाठी यामध्ये थोडंसं गूळ घालायचं, म्हणजे अगदी चटपटीत अशी कढी तयार होते. सोबतच कढीला छान अशी उकळी आली आहे आणि कढी पूर्णपणे शिजलेली आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. अजून 2 ते 3 वेळा हे सर्व असं मिसळायचं आणि नंतर गॅस बंद करायचा. आत्ता जरी ही कढी थोडीशी पातळ वाटत असली तरी सुद्धा गॅस बंद केल्यानंतर आपोआपच त्याला थोडासा दाटसरपणा येतो. आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, म्हणजे याचा हिरवा रंग बराचसा वेळ टिकून राहतो. सध्या पितृपक्ष चालू आहे तर बऱ्याच जणांच्या घरी अशी दह्याची कढी बनते. आपल्याला जर आलं लसूण वापरायचं नसेल तर ते स्किप करून उरलेले सर्व जिन्नस घालून अशी ही खमंग न फुटणारी दह्याची कढी आपण बनवू शकता. अगदी पटकन होणारी, सोप्यात सोपी अशी ही दह्याची कढी जिभेची चव वाढवून जाते. तुम्ही जर पहिल्या प्रयत्नात सुद्धा बनवत असाल तर जराही न फुटता अशी ही पद्धत वापरून दह्याची खमंग कढी बनवता येते. तर तुम्हाला आजची ही कढी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.